रामचंद्रांनी सांगितलं, बाई मी सूर्यवंशीय राम आहे, एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, ती माझी धर्मपत्नी आहे. तुला विवाह करायचा असेल तर तू लक्ष्मणाबरोबर विवाह कर. शूर्पणखेने फार सुंदर प्रश्न विचारला. म्हणे रामा तू विवाहित आहे, लक्ष्मणाबरोबर विवाह कर म्हणतोय, म्हणजे लक्ष्मण अविवाहित आहे का? प्रभू रामचंद्रांनी आश्चर्य आहे होकार दिला. लक्ष्मण कसा आहे म्हणे? अविवाहित. म्हणजे प्रभू रामचंद्र खोटं बोलले असा त्याचा अर्थ होतो. वाल्मिकी सांगतात नाही. गो ब्राह्मण हिंसायाम अंधृतम चास्युगुप्सितम स्त्रीषु नरम विवाहेषु उत्सवे प्राण संकटे. गो ब्राह्मण हिंसायाम अंधृतम चास्युगुप्सितम. काही ठिकाणी खोटं बोललेलं हे संयुक्तिक असतं, पाप लागत कोणाकोणाशी? स्त्रीषु. धर्मपत्नी असते की नाही, तिच्या आई वडिलांचं काही कमी जास्त झालं तर तिच्याशी खोटं बोलावं लागतं. तुझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे, दवाखान्यात ऍडमिट केली आहे आणि ते तुला विचारतायत अजून कशी आली नाही, आपल्याला जायचं आहे. हे काय बोलणं आहे? खोटं. पण हे खोटं बोलायला शास्त्राने काय दिले? स्त्रीषु नर्मविवाहेषु. कोणाचा विवाह जमत असेल आणि आपल्याकडे चौकशी करण्याचं पाळी आली, त्यांचा विवाह ठरल्यात जमाय, फक्त अटेस्टेड करायला आलेत आपल्याकडे, का हो देऊ ना मुलगी, तर आपण ते जुळवण्याचा प्रयत्न करायचा. त्या ठिकाणी थोडंसं खोटं बोलायला हरकत. स्त्रीषु नर्मविवाहेषु उत्सवे. एखादा उत्सव साजरा होणार असेल, पण एखादी गोष्ट अशी असेल की ती गोष्ट उत्सव साजरा व्हायला बाद होत असेल तर आपण त्या गोष्टीसाठी खोटं बोलावं. काय बोलावं? स्त्रीषु नर्मविवाहेषु उत्सवे प्राण संकटे. कधी प्राणावरती संकट आलं तर खोटं बोलावं. गो ब्राह्मण हिंसाया. गाय आणि ब्राह्मणाच्या हत्येची वेळ असेल तर ती हत्या वाचवण्यासाठी आपण खोटं बोललं तर अंधृतम चास्युगुप्सितम, त्याला खोटं बोलणं असं म्हणत. आता पूर्वीच्या काळी हे घडायचं, आता ते घडत नाही. कसाही यायचा का गाय पाहिली का, तर गाय पाहिलेली असायची, इकडे गेलेली असायची. तो मनुष्य सांगायचा हो पाहिली, इकडे गेली. तो काय बोलला? पण गायीचे काय वाचलं? शास्त्राने काही ठिकाणी खरं बोलायला सांगितलं. आता रामचंद्र इथे खोटं का बोलतात? तर त्यांना रावण वधासाठी निमित्त पाहिजे. तोपर्यंत जनसामान्यांना सुख लाभलं नसतं, म्हणून त्यांनी लक्ष्मण अविवाहित सांगितलं. लक्ष्मणाला ती शूर्पणखा म्हणतीये, लक्ष्मणा माझ्या बरोबर विवाह कर. लक्ष्मणाने सांगितलंय बघ म्हणे मी सूर्यवंशीय रामाचा लहान भाऊ आहे, आमच्याकडे मोठ्या भावानेच 3 विवाह करावे असा नियम आहे म्हणे. माझ्या वडिलांनी 3 विवाह केले, रामाचा किती झालाय? तू दुसरी हो, मग मी तिसरी शोधतो. 3 झाले की मग पाळी माझी, नाही तर त्याचे 3 होईपर्यंत तू थांब. तिने पाहिलं एवढा सुंदर राम, तो दुसरा विवाह तिसरा विवाह करण्याचं मनात ठेवत जर असेल तर आपणच त्याचं काय व्हावं? धर्मपत्नी व्हावं. म्हणून शूर्पणखा रामाजवळ गेली, गयावया करू लागली. रामांनी सांगितलंय बघ मला राम असं म्हणतात, मी बोललो की बोललो, तुझा विवाह कोणाशी होऊ शकतो? ती परत लक्ष्मणाजवळ आली, पण मनाशी निश्चय केला आता लक्ष्मण हो म्हणो नाही म्हणो त्याला मिठीच मारायची. म्हणून ती लक्ष्मणाजवळ गेली, विवाह माझ्याशी कर म्हणत म्हणत लक्ष्मणाशी लगट करू लागली. लक्ष्मणाला ते सहन झालं नाही, त्याने शूर्पणखेचं नासिका आणि कान कापून टाकले आणि शूर्पणखा विद्रूप होऊन लंकेमध्ये गेली. लंकेमध्ये जाऊन रावणाला सांगू लागली, रावणा तुझं जनस्थान वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, पण अयोध्येचे 2 राजकुमार यांनी माझी विटंबना केली. हिने काय खोडी काढली ते सांगितलं. तिने काय सांगितलं? ती सांगतीये पुढे की त्या रामाचा लक्ष्मणाचा जनस्थान ताब्यात घेण्याचा काय
प्रयत्न आहे आणि आजूबाजूच्या ऋषीमुनींची त्याला काय साथ आहे. मी प्रतिरोध करायला गेली तर त्याने माझी ही अवस्था केली. रावणा तू काही कर आणि रामाचा प्रतिशोध घे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, वाल्मिकी सांगतात रावणाला ही बातमी समजली. त्यावेळेस रावण म्हणतो रामाला मी ओळखतो. ते 2 भावंड हातात धनुष्यबाण घेऊन अयोध्येपासून जनस्थानापर्यंत आले. ते नेबळटेत म्हणून आलेले नाहीत. त्यांच्या बाहूमध्ये काय बल आहे, क्षत्रिय संपन्न क्षत्रिय तेज आहे. त्यांच्याशी वैर घेतल्याने काय होतं हे तूच आरशात बघ, तुला समजेल. आणि तू मला सांगते त्याच्याशी जाऊन मी लढू? मला रामाशी लढायचं नाही. आणि जनस्थान माझं राज्य कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही मला करायचं. मला तिथून उत्तमोत्तम फक्त शिकार मिळाली पाहिजे. राजा कोणी का असेल, आपला हा डाव चालत नाही म्हटल्यावरती शूर्पणखेने सांगितलं रावणा मी रामाशी लढ का म्हणतीये तुला? त्याची जी धर्मपत्नी आहे सीता ती अत्यंत दिसायला सुंदर आहे, रूपवान आहे. हजारो अप्सरांचं सौंदर्य एकत्र केल्यावरती जे सौंदर्य तयार होईल अशी अनुपमेय सौंदर्यवती जानकी आहे. ती जानकी त्या कंदमूळ खाणाऱ्या रामापेक्षा तुझ्या अंतःपुरात शोधून दिसेल. तू जा आणि सीतेचं काय कर. आता रावण म्हणतोय या शूर्पणखेवरती काही विश्वास ठेवण्याचं कारण नाही. ही कशी आपलीच बहीण भामटी आहे, पण ही सीतेचं वर्णन करतीये. ती सीता पळवून आणणं इतकं काही सोपं नाही, पण ही म्हणतीये एकदा बघायला काय. म्हणून रावण सीतेला बघण्यासाठी जनस्थानामध्ये आला. लपून छपून निरीक्षण केलं आणि खरंच त्याला सीता आवडली. आता का आवडणार? या जगतात लक्ष्मी कोणाला आवडत नाही सांगा मला? कोणी आहे का तुमच्यात वीर की मला लक्ष्मी आवडत नाही? लक्ष्मी प्रत्येकाला कशी वाटते? हवी हवीशी वाटते. रावणालाही वाटते. मग रावणाने ठरवलं जानकीला आपलंसं करून घ्यायचं. म्हणून रावण पुष्पक विमानात बसून लंकेमध्ये आला आणि आपला मामा मारीच त्या मारीचाला सांगितलं तू मायावी मृग हो. काय हो? मायावी म्हणजे कसा हो मृग? म्हणजे पूर्ण सुवर्णाची कातडी तू तयार कर स्वतःच्या शरीरात. आणि सुवर्ण कातडीवरती नीलमणी माहिती आहे तुम्हाला? निळ्या रंगाचे खडे हरणाच्या कातडीवरती सुंदर सुंदर ठिपके असतात. तर या हरणाच्या सुवर्णाच्या कातडीवरती ठिपके कशाचे? नीलमण्यांचे. आणि तू फार नाही 6 वर्षाचं हरिण व्हायचं म्हणजे पाडस. आणि काय करायचं तर जानकी देवींच्या आजूबाजूला फक्त घुटमळायचं. त्याला म्हटलेलं आहे मायावी मृगम. काय म्हटलेलं आहे? मारीचाने सांगितलं रावणा मी तुझा मामा आहे, तुझं मला ऐकणंच लागे, पण तुला शहाणपणाचा सल्ला देतो. एकदा याने मला बाण मारला होता, त्या बाणाला शर नव्हता, मी नाशिकला येऊन पडलो गोरखपूर पासून. तू कुठे जाऊन पडशील माहिती नाही, पण तुला खरं सांगू का, तुला नाही म्हटलं तर तू मला मारणार आणि हरिण झालं तर राम मला मारणार. माझं मरण निश्चित आहे. रामाय सत्ती स्वस्ती रावणाय स्वस्ती. रावणापेक्षा कोणाच्या हातून मेलेलं बरं? म्हणून मी तुला फक्त काय देतो? होकार देतो. पण तुला एवढंच सांगतो हा तुझा निर्णय मूर्खपणाचा असेल. मग मायावी मृग झाला. रावणाने त्याचं सगळं नाटक बघितलं आणि लंकेतनं पुष्पक विमान घेऊन रावण नाशिकला जनस्थानला आला. बरोबर मायावी मृग घेऊन आला. पण रावण असा उठला लंकेतनं नाशिकला आला सीतेचं हरण करून गेला असं घडलेलं नाही. त्याने एक दूत मिथिला नगरीत पाठवला होता. कुठे? नाव सांगा. कोणाचं माहेर? एक दूत जनस्थानात म्हणजे नाशिकला पाठवला होता
आणि एक दूत अयोध्येत पाठवला होता.